नमस्कार मंडळी. आज आपण बनवणार आहेत काळं वांगं, जे की मी एकदम सोप्या पद्धतीने बनवले आहे. ते मी कशी बनवते याची रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करत आहे. तर यासाठी मी 3 वांगे घेतलेले आहेत आणि ते असे तुम्ही बघू शकता अशा प्रकारे चिरून त्याच्यामध्ये तेल आणि थोडंसं पाणी टाकून कढईमध्ये ठेवलेलं आहे. आता त्याच्यावर झाकण ठेवू आणि बाजूला मी इथं 2 कांदे घेतलेले आहे. ते गॅसवर भाजून घेत आहे. तुमच्याकडे जर चूल असेल तर तुम्ही चुलीमध्ये भाजून घ्या. अतिशय उत्तम चविष्ट चव येते. आणि दुसरीकडे मी छोटी कढई ठेवली आहे. त्यामध्ये जे आपली हरभऱ्याची डाळ असते ते घेतलेली आहे 2 चमचे. हरभऱ्याची डाळ व्यवस्थित झाल्यानंतर त्याच्यामध्ये मी 1 चमचाभर तांदूळ टाकलेले आहे. ते सुद्धा व्यवस्थित भाजून घेतले. नंतर त्याच कढईमध्ये थोडासा खडा मसाला घेतलेला आहे. तोही छान भाजून घेऊ आणि याची मिक्सरमध्ये पेस्ट तयार करून घेणार आहोत. तर इथं आपले वांगे पण छान झालेले आहेत. तर या वांग्यांना आपण बाहेर काढून घेऊ. ज्यावेळेस आपण वांगे वाफवण्यासाठी ठेवतो त्याच वेळेस थोडंसं पाणी टाकायचं, थोडंसं मीठ आणि थोडीशी हळद टाकायची आणि 2च मिनिटात आपले वांगे छान होतात. आता वांगे काढून घेतलेले आहेत. त्याच कढईमध्ये थोडंसं तेल टाकून घेतलेलं आहे. अद्रक, लसूण आणि जिरं हे खलबत्त्यामध्ये बारीक करून त्याची पेस्ट टाकलेली आहे. ते सोनेरी रंग होईपर्यंत ते छान असं आपण खरपूस होईपर्यंत भाजून घेऊ. आता यामध्ये आपण काही मसाले ॲड करणार आहे. तर सर्वात आधी तिखट टाकायचं. तुम्ही तिखट तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. मी इथं मसाल्याच्या डब्यातील जे छोटा चमचा आहे ते 4 चमचे मी तिखट टाकलेलं आहे. थोडीशी हळद आणि 1 चमचा गरम मसाला आणि 1 चमचा काळा मसाला टाकलेला आहे. आणि मी कोणते मसाले टाकलेले आहे हे मी तुम्हाला पुढे दाखवते. व्यवस्थित मसाले टाकून घ्यायचे. गॅसची फ्लेम एकदम लो करून ठेवायची, नाहीतर तुमचे मसाले जळून जातील. तर इथे मी प्रतीक मसाला आणि महाराजा मसाला वापर केलेला आहे. यानं भाजी खूप चविष्ट बनते. आता व्यवस्थित मिक्स करून घेऊ आणि जे आपण मिक्सरमध्ये जसं वाटण बनवलेलं आहे ते याच्यामध्ये टाकून देऊ. मसाला आपल्याला छान असा तेलामध्ये तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचा आहे. जितका मसाला छान भाजला जाईल तितकी भाजी छान बनते. तर अशा प्रकारे मिक्स करू. आपल्याला ही भाजी बनवण्यासाठी फक्त मोजून 10 मिनिटं लागतील, कारण आपण वांगे आधीच वाफवून घेतलेले आहे. ते 2 मिनिटामध्ये होऊन जातात. वांगे वाफवताना त्याला आलटून पलटून करायचं, नाहीतर ठेवून दिलं तर ते एकाच बाजूनं जळून जातील. तर इथं बघू शकता आपला मसाला ने छान असं तेल सोडायला सुरुवात केलेली आहे. यामध्ये आपण आता थोडंसं पाणी टाकून घेऊ. ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण मसाला काढला होता त्याचमध्ये थोडंसं पाणी टाकून याच्यात टाकून घेऊ, नाहीतर आपला मसाला खाली लागेल. तर मसाल्याला आपल्याला छान तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे. मसाला झाला असे कसं ओळखायचं, तर मसाला तेल सोडतो आणि ते आपण जेव्हा चमच्याने हलवतो तेव्हा तो खूप हलका होऊन जातो. म्हणजे आपला मसाला परफेक्ट झालेला आहे. हा मसाला अजून झालेला नाही आणि झाल्यानंतर याचा काय चेंज होते हे तुम्हाला लगेच कळेल. तर इथं मसाला मी होऊ देते छान. तर बघू शकता आपला मसाला खूप छान भाजलेला आहे. तरी मी सुद्धा याला थोडीशी गॅसची फ्लेम हाय करून अर्धा मिनिटभर छान असं फिरवून घेते. तर आता बघू शकता आपला मसाला परफेक्ट झालेला आहे. यामध्ये आपण जे वांगे वाफवले आहे ते टाकून घेऊ. जर तुम्ही सुकी भाजी खाणार असाल तर बस असंच याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर आणि मीठ टाकून तुम्ही सुकी भाजी खाऊ शकता. आणि तुम्हाला जर रस्स्याची करायची असेल तर याच्यामध्ये पाणी टाकून तुम्ही रस्स्याची भाजी करू शकता. तर इथं मी थोडंसं मीठ आणि कोथिंबीर टाकून घेते. खूप छान भाजी होते. एक वेळ तुम्ही नक्की ट्राय करा. यामध्ये खूप जास्त मसाल्याचा वापर नाही केला आपण. घरगुती वापरात जे मसाले आहेत तेच आहेत, बेसिक मसाले आहेत आणि सर्वांच्या घरी इझिली सापडतात. तर याच्यामध्ये सांबार आणि मीठ टाकून याला व्यवस्थित मिक्स करून सुकी खाणार असाल तरीही छान लागते, रस्स्याची करणार असणार तरीही छान लागते. तुम्हाला जर ही रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक करायला अजिबात विसरू नका आणि कमेंट करून नक्की सांगा की तुम्ही कशी भाजी बनवता. आता मिक्सरचं भांडं धुवूनच यामध्ये मी पाणी ॲड करते. जसं लागेल तुम्हाला, पातळ हवी, घट्ट हवी, तुमच्या आवडीनुसार तुम्ही बनवू शकता. मी थोडंसं पाणी टाकलेलं आहे. मला थोडीशी घट्ट वाटते आहे तर मी आणखी याच्यामध्ये पाणी टाकणार आहे, कारण आमच्या इथे थोडीशी पातळ भाजी लागते. तर याच्यामध्ये आणखी मी थोडंसं पाणी टाकते आणि थोडंसं झाकण ठेवून आपल्याला याला चांगला गचका आणून घ्यायचा आहे. 1 मिनिटामध्ये गचका येऊन आपली भाजी खाण्यासाठी तयार आहे. लाईटचा थोडा प्रॉब्लेम आहे त्यामुळे तुम्हाला ही भाजी थोडीशी तरीदार दिसत नसेल, पण खूपच छान बनलेली आहे. एक वेळ नक्की ट्राय करा आणि रेसिपी आवडल्या असल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.